कंडीशन ऊपर गिरेगा। त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय 97/1 आणि 97 MIDC आहे आणि तसेच शीळ खर्डी खान कंपाऊंड महापे हे महानगरपालिकेचे आहे त्याच्यामध्ये तुमची MIDC नाही आहे. MIDCची भूखंडाची पाहणी केलेली आहे. याआधी तुम्ही आश्वासन दिलं होतं की पाहणी करणार आहे. काय नेमकी भूमिका आहे सध्या? हे बघा, नुकतंच अधिवेशन संपलं आहे आणि सन्माननीय विधान परिषदेचे सदस्य धीरज लिंगाडे साहेब हे सोबत आहेत. यांची लक्षवेधी होती आणि त्या अनुषंगाने तिथे उपप्रश्न सन्माननीय डावखरे साहेबांनी पण मांडलेलं होतं आणि तिथे मी शब्द दिलं होतं की MIDCला जाऊन प्रत्यक्ष रूपात मी स्वतः आपल्याला घेऊन जाऊन तिथे पाहणी करणार. पाहणी केल्यानंतर आता काय राहते की समोरची कारवाई, तुमचा तोच प्रश्न असेल की समोरची कारवाई काय म्हणून. समोरची कारवाई आता सर्व अधिकाऱ्यांना घेऊन बसलो, कारण की लीगल ॲस्पेक्ट, लीगल वे सर्व काही बघूनच समोरची कारवाई करायची असते. आज उभं राहून आदेश देणं हा सोपं नाही आहे, म्हणून सर्व काही ॲस्पेक्ट्स आम्ही तपासले आहेत. महापालिकेचे असतील, MIDCचे असतील, महसुली विषय असेल, फॉरेस्टचे असेल, सर्व विषय आम्ही तिथे आज तपासतोय आणि त्यांना लवकरात लवकर याचा अहवाल सादर करण्याचे आम्ही इथे आदेश दिलेले आहेत. फक्त MIDC मध्येच नाही तर अनेक ठिकाणी सध्या अनधिकृत बांधकाम चालू आहेत. सिडकोतर्फे कारवाई होते, पालिकेतर्फे कारवाई होते, मात्र तात्पुरती कारवाई होत असते. यावर तुमची ठाम भूमिका काय असणार आहे? नाही, शासनाचं प्रतिनिधी म्हणून मी म्हणणार की अतिक्रमण व्हायला नाही पाहिजे. पण आज मी इथे एक उद्योग मंत्री म्हणून आलेलो आहे. उद्योग राज्यमंत्री म्हणून मला उद्योगाचा प्रश्न असेल तर मी त्याच्यावर निश्चितपणे आजच्या आज उत्तर देऊ शकतो. पण बाकीचे विषय जे असतील ते संबंधित विभागाला सर्वांना सोबत घेऊनच निर्णय घ्यावा लागेल.